नमस्कार फ्रेंड, मी आहे दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि छानशी आज रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. ती आता मी पण फर्स्ट टाईमच बनवत आहे, तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ती एका फ्रेंडनं मला सांगितलेली आहे कशी बनवायची. म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करूया कशी बनते. आणि त्यांनीच मला दिलेलं आहे वस्तू की बनवा म्हणून, कारण की ओल्या काजूची रेसिपी मी कधीच बनवलेली नाही आहे. आमच्या बाजूवाले कोकणाचे, तर त्यांनी मला सांगितलेलं असं असं बनते म्हणून. म्हटलं चला मग आपण पण बनवूया अशी बोलले मी. त्यांनीच आणून दिले मला, की त्यांनी आणलेले होते ऑलरेडी, पण म्हणे बनवा तुम्ही आणि कशी बनवायची ती सगळी मला सांगितली. म्हटलं चला आपण बनवूया आणि कशी बनते ते पण मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. कंटिन्यू राहा माझ्या नवीन रेसिपीमध्ये बरं का. मी कधी बनवलेली नाही आहे, कारण की त्यांनी मला सांगितली आणि त्यांनीच मला काजू दिलेले आहे बनवण्यासाठी. रात्री दिले होते पण माझा स्वयंपाक झाला होता. म्हटलं दुसऱ्या दिवशी बनवूया आणि त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा ॲड करायच्या, तर मग त्या पण नव्हत्या. म्हटलं त्या पण घेऊन येऊया आणि आपण रेसिपी बनवूया. चला मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि चॅनलला सबस्क्राईबर केलं नसेल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईबर करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेन तुम्हाला पहिली माझी नोटिफिकेशन येईल. चला मग आपण वेळ न घालवता आपण छानसे रेसिपीला सुरुवात करूया. चला मग. आता छोटासा टोप घेतला आहे, गॅसवरती ठेवलेला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे. पाणी जास्त गरम पण करायचं नाही आणि जास्त नॉर्मल थंड पण नाही ठेवायचं, मीडियम ठेवायचं आहे आपल्याला. कारण की आपल्याला ते काजूचे आहे ना वरचे शिलटे काढायचे आहे. त्यासाठी मी थोडेच कमी होते बरं का, कारण की त्या ताईने दिले होते. दुसऱ्या वेळेस जर आणले तर जास्त क्वांटिटीमध्ये घेईन. आता फ्रीझरमध्ये होते तर त्याला बर्फ झालं होतं थोडंफार. तर म्हटलं पाणी गरम झाल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि जे काजू आहे ना ते त्याच्यामध्ये टाकायचे. पूर्ण आपोआप त्याचे साल्टं निघून जातात. समोर तुम्हाला बघायला भेटणारच आहे. मला पण भीती वाटत होती की निघतंय का नाही, आपण फर्स्ट टाईमच बनवत आहोत म्हणून, पण पटकन निघाली. शेवग्याच्या शेंगा पण तुम्हाला किती घ्यायच्या त्याच्यानुसार घ्यायच्या बरं का. आणि त्याचे सालं वगैरे काढून घ्यायचे. साईडला शेवग्याच्या शेंगा ठेवलेला आहे. आता पाणी गरम झालेलं आहे, ते गॅस मी बंद केला आहे आणि जे काजू आहे ना ते त्याच्यामध्ये टाकून दिले. आणि काजू टाकून झाल्याच्यानंतर ते टोप साईडला ठेवून दिला. म्हटलं नंतर आपला मसाला वगैरे भाजून झाल्याच्यानंतर बघूया. मी त्याच्याकडं बघितलंच नाही अगोदर. आता मसाला भाजून घेऊया म्हटलं. गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तव्यावर मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतला. आता आपल्याला मसाला भाजायचा आहे, त्याच्यासाठी मसाला लागणार आहे. मस्त तेल टाकायचं आहे, मस्त खरपूस कांदा भाजून घ्यायचा आहे. आता कांदा आपण कसा मटणाच्या भाजीला मसाला भाजतो तसाच मी मसाला भाजत आहे. कांदा मस्त भाजत आल्याच्यानंतर ओलं खोबरं तर नाही आहे माझ्याकडं, सुक्कंच यूज केलेलं आहे. तुमच्याकडे जर ओलं असेल तर तुम्ही ओलं यूज करू शकता बरं का. थोडं खोबरं कट केलं. आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये भाजी बनवेल त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. थोडे धनी घेतले, दगडी फूल घेतलं, खसखस घेतलं त्याच्यामध्ये, आणि थोडा मसाला पण घेतला. त्याच्यामध्ये मी लवंग घेतले 2-3 आणि चक्री फूल आणि मिरे घेतले. तुम्हाला किती बनवा त्याच्यानुसार घेऊ शकता. आता मी थोडंच घेतलं, 2-2च यूज केले, कारण की त्याने भाजी जास्त तिखट होते. जास्त यूज केलेलं नाही. तेल टाकून मस्त खोबरं कांदा मसाला भाजून घेतला. त्याच्यामध्ये 2-4 आल्याचे तुकडे टाकले, 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकल्या, ते पण व्यवस्थित भाजून घेतलं. आणि लगेच मी काय केलं, भाजून झाल्याच्यानंतर लगेच गॅस बंद केला. बंद केल्याच्यानंतर थोडी कोथिंबीर टाकली, त्याच्यामध्ये काड्या सगळं टाकली बरं का. 2 मिनटं परतून घेतली आणि ती पण काढून घेतली. मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मस्त मसाला भाजून झाल्याच्यानंतर काढून घेतला. गॅस बंद केलाच मी. मसाला आहे ना थंड झाल्याच्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे व्यवस्थित पाणी घालून. आता मसाला काढून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना मी म्हणजे टोमॅटो कट करून टाकला. त्याने कलर खूप भारी येतो भाजीला, म्हणून मी त्याच्यामध्ये टोमॅटो कच्चाच टाकलेला आहे. मी त्याच्यामध्ये परतून वगैरे घेतला नाही. तुम्हाला जर परतायचं असेल तर परतू शकता. मस्त मसाला थंड झाल्याच्यानंतर आता मस्त मिक्सरला बारीक करून घेतला आहे. आणि काजू बघू शकता, काजू मस्त टम्म फुगलेले आहे. त्याचे पूर्ण असे सालपट पटापट निघून जातात. आता फर्स्ट टाईम बनवते तर थोडीशी मनामध्ये भीती होती की आपली रेसिपी काय चुकती का काय, आता कशी बनते, पण खूप टेस्टी झाली बरं का. आणि व्यवस्थित आता त्याचे टरकरं काढून घ्यायचे. त्याच्यामधून थोडंसं दूध कसं येतं तसं निघल्यासारखं होत होतं व्हाईट. तरी मग व्यवस्थित काढून झाल्याच्यानंतर काय करायचं, 2 या 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे. धुवून झाल्याच्यानंतरच आपल्याला भाजी बनवायची. अगोदर हे करायचं नाही आहे, म्हणजे कडू विरू लागन मला असं वाटलं बरं का, म्हणून मी तुमच्याबरोबर सांगते. आणि एका काजूचे 2 भाग करून घेतले, व्यवस्थित धुवून घेतले. 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतले मी. कढई ठेवली गॅसवरती. आता आपण फोडणी देऊन घेऊया. गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलं. आता तुम्ही किती टाकता त्याच्यामध्ये कमी जास्त करू शकता.
बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. आता मी कांदा वगैरे यूज केला नाही, माझ्या पद्धतीने समोर प्रोसेस केलेली आहे. लाल तिखट टाकलं, हळद टाकली आणि अंबारी मसाला टाकला. जास्त मसाले पण यूज केलेले नाही आहे मी, जे घरामध्ये डेली माझ्या भाजीला यूज करते तेच टाकलेले आहे. मस्त मसाले तळल्याच्या नंतर काय करायचे, 2 मिनटं चांगले परतून घ्यायचे. आणि तुम्हाला जर मसाले दुसरे यूज करायचे असेल तर करू शकता. म्हटलं थोडं कमी तिखट होईल म्हणून थोडीच काहीतरी टाकलं लाल तिखट. आणि मस्त मसाला खमंग तळल्याच्या नंतर जे आपण वाटण रेडी केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकायचं. ते पण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आणि आपण कच्चा टोमॅटो यूज केलेला आहे ना, व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे चव खूप भारी येते. त्याच्यामुळं चांगलं व्यवस्थित 2 मिनटं परतून घ्यायचं आहे, घाई करायची नाही आहे. मी चांगलं 2 मिनटं परतून घेतलं. बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे. तेल सुटल्याच्यानंतर जे आपल्या शेंगा येते त्याच्यामध्ये टाकल्या. शेंगा व्यवस्थित धुवून घेतल्या, त्याचे पूर्ण सालं काढून घेतले. शेंगा टाकल्याच्यानंतर लगेच मी काजू पण त्याच्यामध्ये ॲड केले. लगेच दोन्ही पण सोबतच टाकलेलं आहे. 2 मिनटं मस्त मसाल्यामध्ये परतून घ्यायचे, कारण की शेंगा शिजायला थोडा वेळ लागतो आहे ना, त्याच्यामुळे 2 मिनटं शेंगा परतून झाल्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये काजू ॲड केले मी. मला वाटलं काजू काय म्हणजे आपण गरम पाण्यामध्ये टाकलेले तर ते काय शिजले वगैरे नव्हते. तर दोन्ही पण सोबतच टाकायचे. 2 मिनटं मस्त मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. 2 मिनटं परतून झाल्याच्यानंतर स्लोच गॅसवरती मी परतलेला आहे. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. आणि शेंगा शिजायला काही वेळ लागत नाही, लगेच शिजतात आणि कोवळ्या होत्या मस्त. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही बटाटा पण यूज करू शकता, शेंगा स्किप केल्या तरी पण चालेल. आता मी त्याच्यामध्ये शेंगा टाकलेल्या आहे, आणल्या होत्या म्हणून म्हटलं चला आपण अशाच पद्धतीने करून बघूया. त्या ताईने सांगितली तशीच पद्धत बनवली, पण भाजी माणसानं तर खूप टेस्टी बनली होती. मला अगोदर भीती वाटत होती एवढा घाट घातलाय, पण बिघडली तर मग. पण खूप भारी लागली होती, सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ली. सकाळी पण खाल्ली, जेव्हा बनवली तेव्हा रात्री पण खाल्ली, उरलेली सकाळी पण खाल्ली सगळ्या. थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. किती क्वांटिटीमध्ये बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. मस्त झाकण ठेवून आपल्याला 2 मिनटं शेंगा आपल्याला शिजून घ्यायच्यात. आणि 2 मिनटं म्हणता 5 मिनटं पण लागतात, असं काही नाही, 2च मिनटात शिजतात. म्हणून मसाले मस्त मिक्स झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे. पाणी ॲड केल्याच्यानंतर 2 मिनटं मस्त मिक्स करून घेतले. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवून मस्त शेंगा आपल्याला शिजून घ्यायच्या. काजू काय लगेच शिजतात आणि शेंगा शिजायला थोडा वेळ लागतो, तर थोडा बघत राहायचं शिजताना. आपल्या शेंगा 2 मिनटं फिरून घ्यायच्यात आणि बघायच्या शेंगा शिजल्या का नाही. खूप भन्नाट चवीची रेसिपी झाली होती, तुम्ही एकदा ट्राय करा. मी फर्स्ट टाईमच केली होती ओल्या काजूची रेसिपी कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा. आणि मस्त उकळी आली, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. म्हटलं बघूया आपल्या शेंगा शिजल्या का नाही. शेंगा व्यवस्थित शिजल्या, जास्त गाळ पण शिजायच्या नाही, जास्त दाड्या पण नाही ठेवायच्या, मीडियम ठेवायच्या, म्हणजे खायला खूप चवदार लागतं बरं का. खूप टेस्टी बनली होती. आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. चला आता चॅनलला सबस्क्रायबर केलेलं असेल तर नक्की एक सबस्क्रायबर करून जा. आवडली रेसिपी तर एक लाईक करून जा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला आता भेटूया अशा दुसऱ्या रेसिपीमध्ये. आता इथंच एंड करते. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा.